भूमि और जिनके नाम से और जासई में जो सपूत थे मेघनाथ म्हात्रे जो आज हमारे बीच नहीं है, उनके नाम से ये टीम क्रांतिवीर मेघनाथ म्हात्रे शिरडोन जासई जो मैदान पर खेल रही है अपना तीसरा मुकाबला। और यहाँ पर हम देख रहे हैं बंटिया 11 ओले एक बार इस टीम से हार चुके हैं, लेकिन कल के इतिहास के पन्नों को खोलकर देखिए। विश्वजीत ठाकुर शुरुआत में हारे जरूर थे योगेश पेड़कर से, लेकिन उसके बाद जो जलवा दिखाया उन्होंने, उसी तरह बंटिया 11 के खिलाड़ियों को अपना जलवा दिखाना होगा। एक हार हुई तो क्या, इस जीत से क्वालिफाई हो सकते हैं। संकेत पाटिल बालाजी के लिए तैयार, पिछले मैच में जिन्होंने मेडन ओवर किया था इसी टीम के खिलाफ। राइट आर्म राउंड द विकेट विजय बालाजी के लिए। और पहली गेंद रिवर्स स्वीप डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए इसे कहते हैं प्रोफेशनलिज्म। बालाजी ने देखा कि इनके गेंद में ज्यादा घुमाव है, गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकल के आती है, ऐसे में इन्हें मारना कठिन होगा, तो क्यों ना हम बाएं हाथ का इस्तेमाल करें। और बाएं हाथ का उन्होंने इस्तेमाल किया, रिवर्स स्वीप के जरिए खेला ये 4 रन। प्रवीण ठाकुर और मंगेश वाकड़ीकर गुफ्तगू कर रहे हैं, दोनों ही भारतीय जनता पार्टी के नेता हैं। और ये देखिए क्या होगा, लगातार दूसरा चौवा, लेकिन बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा वहां पर। डीप एक्स्ट्रा कवर से दौड़कर आए, कवर्स में प्रसाद पाटिल 6 रन पर आता हुआ टोटल बंटिया 11 ओवले टीम का। शुरुआत अच्छी हुई है रोशन, यकीनन मैं कहना चाहूंगा बंटिया 11 ओवले की हर विकेट के लिए 500 और विकेट हैट्रिक के लिए 5000 है गेंदबाजों के लिए। देखिए दोनों तरफ काफी तगड़ा सपोर्ट स्टाफ है। हम देख रहे हैं कि बंटिया 11 के सपोर्ट स्टाफ में हमारे अरुण कड़व है जो कोच है, तुरंत दौड़ कर आए। और एक अच्छे कोच की निशानी वही होती है, उन्होंने जानना चाहा कि अपोजिशंस के 14 खिलाड़ी लीग में खेले हैं कि नहीं। ये अच्छी सोच है, कोच ऐसा ही होना चाहिए। चला 12th मॅन पाठवा आपला बंटिया 11 ओवळे संघ। खूप चांगला स्ट्रोक, बॅकफुटला गेला, त्यानंतर खूप चांगला पंच केला, बॉल चालला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार, हा दर्जेदार चौकार। मंगेश दादाचे आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगढ़ प्रीमियर लीग की आवाज जरूर घूमेगी। जिस तरह से दूसरे सीजन 2 का जो आगाज किया है मंगेश वाकड़ीकर ने, फिर से एक बार वहीं पर टैप करने की कोशिश की थी। खूप सुंदर हा फटका बघा, कॉपी बुक स्टाईल फटका होता। ज्या पद्धतीनं हा फटका लगावलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून, अतिशय परफेक्ट टायमिंग, आणि त्या टायमिंगला मॅच झाला हा फटका, आणि त्यानंतर मात्र आणखीन एक चौकारला सूरजच्या बॅटमधून ही ओळख निश्चित आहे। तौर पर भाऊ ठाकुर उनके द्वारा हम देख रहे हैं कि इनाम आ चुका है विकेट के लिए 500, लेकिन जिस गेंदबाज ने इसी टीम के खिलाफ मेडन ओवर किया था उस गेंदबाज के खिलाफ रन देखिए कितने आ चुके हैं अब तक, 15 रन, 3 चौवे 1 दुआ। फिर से एक बार हल्के हाथों से स्टीयर किया, ये अच्छे खिलाड़ियों की निशानी होती है। 16 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं बंटिया 11 ओवले बनाम क्रांतिवीर और मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान शिरडोन जासई की ये टीम थोड़ी सी संकट में जरूर आ चुकी है। तो पहला ओवर तो समाप्त हो चुका है संकेत पाटिल का, जिन्होंने 16 रन दिए। एक अच्छी शुरुआत मैं कहूँगा बंटिया 11 ओवले की। उनके कोच अरुण कड़व, उनके टीम मैनेजर भी काफ़ी खुश होंगे, और उनके जो फ्रेंचाइजी है रुपेश जी गायकवाड़ भी काफ़ी खुश होंगे, और उनके जो सपोर्ट में है, जो सपोर्ट करते हैं पूरे रायगढ़ ग्रामीण टेनिस को, बतौर प्रेसिडेंट
राकेश जी गायकवाड़ भी इस शुरुआत से काफ़ी खुश होंगे। खुश तो ओवले के बंटे आइलैंड ओवले के सपोर्टर्स भी होंगे, लेकिन थोड़े से नाखुश होंगे संकेत के ऊपर। क्रांतिवीर मेघनाथ महात्रे प्रतिष्ठान जो कि अनूप पाटिल जासई जिन्होंने यह वादा किया है जब तक खेलेगी मुरबी टेनिस क्रिकेट और जब तक वो रहेंगे इस सरजमी पर मुरबी के फ्रेंचाइजी बनकर। गेंदबाज प्रसाद पाटिल पेंट कड़वा। ये देखिए ये जो बल्लेबाज है ना, इसे रायगढ़ टेनिस क्रिकेट रोक नहीं सकता। वैकेंट एरिया में गेंद को खेला, वाइड स्लॉग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। हमने देखिए सूरज पाटिल की बल्लेबाजी काफी अच्छी हो रही है। ये राजकुमार की लाइन को दोहराया था और ये खराब कॉलिंग। बालाजी कुर्बानी देनी पड़ेगी अपनी सूरज के लिए और वो कुर्बानी दी बालाजी ने। तो राजकुमार की लाइन में अगर सूरज की भाषा में कहा जाए तो हमको मिटा सके वो जमाने में दम नहीं, हमसे है जमाना जमाने से हम नहीं। ऐसी बल्लेबाजी हो रही है इस सूरज पाटिल के। लेकिन सब कुछ अच्छा चल रहा था बंटिया 11 ओड़े के लिए, लेकिन एक खराब कॉलिंग और बालाजी जैसे शतरंज के माहिर खिलाड़ी का वापस पैविलियन आना। ये शतरंज की बिसात जो बिछाई थी पहले ओवर में 16 रनों की, वो बिसात जीत के द्वार पर दस्तक लेकर जा सकते थे बालाजी और सूरज पाटिल। लेकिन जो मोहरा रनआउट के तौर पर मिला है बालाजी का, कितना फायदा उठाएंगे क्रांतिवीर मेघनाथ महात्रे प्रतिष्ठान शिरढोण जासई के कप्तान ओंकार पाटिल। देखिए विकेट के लिए 500 का इनाम है भाऊ ठाकुर द्वारा, लेकिन ये रनआउट का विकेट है, इट्स अ टीम। तो नए बल्लेबाज संगम राजे तड़ोजा मस्कुर का ये खिलाड़ी काफी इंप्रेसिव आज रायगढ़ प्रीमियर लीग में उन्होंने कामयाबी हासिल की है। ये देखिए ये तेज डाली गई थी सूरज को गेंद। समझबूझ भरा क्रिकेट खेल रहे सूरज, जानते हैं जिस तरह पिछले मैच में सिद्धेश वास्कर खेल रहे थे शिरसाट खालापुर के लिए। हालांकि आधी जंग उन्होंने जितवा के दी थी। शिरसाट के बाकी बल्लेबाजों ने जो खालापुर तहसील के थे उन्होंने कैलकुलेटिव क्रिकेट नहीं खेला और उस वजह से जो टीम जीत सकती थी। और बंटिया 11 ने जो गेंदबाज थे रोहन मुंगाजी, उन्होंने उसी का फायदा उठाया और उस वजह से जो टारगेट आसान नजर आ रहा था वो आखिरी क्षणों में मुश्किल हुआ शिरसाट खालापुर के लिए। और यहाँ पर हम देखेंगे अंतिम क्षणों में चेस करने की जिम्मेदारी अपने कंधे में उठाई है ओंकार पाटिल ने। टीम का टोटल इस वक्त मैं देख रहा हूँ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। बाएं हाथ के बल्लेबाज संगम राज है और ये गेंद हवा में क्या होने की संभावना, और इसी के साथ 500 का इनाम हासिल हुआ। 15,000 में से 500 कम हुए हैं और वो एटीएम में जा चुके हैं प्रसाद पाटिल के, जो भाऊ ठाकुर ने देखिए थोड़ी सी खलबली जरूर मची है बंटिया 11 ओड़े के खेमे में, क्योंकि जिस अंदाज से विकेट उन्होंने बालाजी का खोया रनआउट का और उसके बाद जो झटका मिला उन्हें संगम राजे का, क्योंकि बालाजी को भी दौड़ने की जरूरत नहीं थी और सूरज को। कॉलिंग किसकी थी ये तो दोनों ही जान सके, दोनों जानते हैं, लेकिन वो रन लेना ही नहीं था। काफी खराब क्रिकेट हुआ वहां पर और जो मुश्किल में थी क्रांतिवीर मेघनाथ महात्रे प्रतिष्ठान शिरढोण जासई, उसको सुनहरे पलों में आने का खुद मौका दिया बंटिया 11 ओवड़े के बल्लेबाजों ने। डॉट गेंद आई और इस डॉट गेंद की वजह से जो फुल टॉस की गई थी, काफी अच्छा ओवर जा रहा है। प्रसाद पाटिल का महज 5 रन आ चुके हैं, 5 गेंदों में 2 विकेट खोई है।
बंटिया 11 ओले ने, इसी का नाम तो क्रिकेट है। और इस गेंद को निकाला सूरज पाटिल ने, पॉइंट को चीरते हुए गेंद गई डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, 4 रन। काम का इंतजार। पहले ओवर में 16, इस ओवर में 9, कुल मिला के 12.5 के औसत से 2 विकेटों के नुकसान पर पावर प्ले में बनाए गए हैं 25। फिर से एक बार संकेत पाटिल आ चुके हैं, जिनके सामने उन्होंने मिडन ओवर किया था। फिर से एक बार वही हर्षद पेंडारी, बंटी पेंडारी स्ट्राइकर इन पर। देखिए दोनों तरफ के फ्रेंचाइजी दिलदार हैं। हमारे रुपेश जी गायकवाड़ भी दरिया दिल इंसान है, जो बंटिया 11 नवोड़े के फ्रेंचाइजी है। वही जासई के जो अनूप पाटिल है, जो इस टीम के फ्रेंचाइजी है, वो भी दरिया दिल है। यानी जीतने वाली टीम को बहुत बड़ा इनाम इन दोनों की तरफ से मिलेगा। बंटिया 11 नवोड़े जीती तो रुपेश जी गायकवाड़ की तरफ से 5,000 रुपए। उंगली देखिए, 5 उंगलियां उन्होंने की, एक उंगली की ताकत 1,000, ये बढ़ सकती है। ये देखिए डॉट गेंद से शुरुआत की है। ये राइवल ही जो हुई है आज के आरपीएल में, संकेत पाटिल बनाम हर्षद पेंडारी, ये राइवल ही खत्म होने का नाम नहीं ले रही है। सिंगल निकाला, हालांकि अक्रॉस द लाइन जरूर हुआ था, पूरा विकेट शरीर के पीछे था और ऑन ड्राइव खेलने की कोशिश की थी, 1 रन चुराया। ये अच्छा क्रिकेट है, जिस गेंदबाज के खिलाफ आपको रन बनाने के लिए कठिनाई पेश होती है। सिंगल निकालो, सामने वाले को स्ट्राइक दो, उसके ऊपर जिम्मेदारी दो। छब्बीस रन स्कोर कार्ड के ऊपर, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये रन आउट का विकेट मिल सकता था, लेकिन डॉट गेंद आई। देखिए पहले ओवर में 16 रन आने के बावजूद भी ओंकार पाटिल ने इस गेंदबाज के ऊपर भरोसा जताया। ये होता है व्यावसायिक क्रिकेट। एक ओवर अच्छा नहीं गया तो क्या हुआ, दूसरा ओवर आप अच्छा डालकर आपकी वापसी कर सकते हो। इसीलिए ये टीम, चाहे अजनबी ओड़े हो, चाहे परगाव हो, चाहे दापोली हो, चाहे ये टीम मुरबी हो, कामोटे हो, ये टीम इसीलिए रायगढ़ में बड़ी टीम। और ये देखिए लंबा 6 सूरज पाटिल। तो स्लॉग स्वीप उन्होंने लगाया। स्लॉग स्वीप के लिए एक खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया कैप्शन रखा था, रोशन, प्रैक्टिस इम्प्रोवाइजेशन, प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू स्लॉग स्वीप। बहुत ही बड़ा कैप्शन रखा था इस स्लॉग स्वीप के लिए। और काफ़ी मेहनत करनी पड़ती है इस शॉट के ऊपर, क्योंकि अंतिम क्षणों तक गेंद के ऊपर नजरें, फिर अंतिम क्षणों में उस शॉट को खेलना, एक टाइम करना, और टाइम के साथ साथ इम्प्रोवाइजेशन और एक पावर जनरेट करना, ये आम बात नहीं होती। और गेंद ऊपर भी उठती है कभी कभी बल्ले का बाहरी किनारा लेकर। ये शॉट खेलना काफ़ी रिस्क होता है, लेकिन प्रैक्टिस अगर आपकी निरंतर हो तो इस शॉट में आप बेहतर बन सकते हो। 7 रन अब तक इस ओवर में से। फिर से एक बार बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, चूंकि वहां पर सूरज डॉट गेंद आई। 5 गेंदों में अब तक ये 7 रन आ चुके हैं। टीम का टोटल 32 रन। तीसरा ओवर चल रहा है। शाम का वातावरण, मंगेश वाकड़ीकर का यहाँ भी चेहरा खिला हुआ है, और मेरे सामने जो इमली का पेड़ है वहाँ पर जो फ्लेक्स लगा हुआ है वहाँ पर भी चेहरा खिला हुआ नजर आ रहा है। क्योंकि ये चेहरा इसलिए खिला हुआ है कि रायगढ़ प्रीमियर लीग की कामयाबी, जो मेहनत उन्होंने की है ऑर्गेनाइज करते समय, उनके और उनके अचानक मित्र मंडल ने, देखिए एक छक्का खाने के बावजूद भी संकेत पाटिल का ओवर बड़ा नहीं बना पाए। बंटिया 11 ओड़े के बल्लेबाज। 3 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर्स के खेल की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। दोनों तरफ सपोर्ट स्टाफ काफी अच्छा है। हे लाखात एक मंगेश दादाच
आयोजन अलग. देखिए, हम दोनों टीमों के बारे में अगर जिक्र करेंगे तो दोनों के मैनेजर काफ़ी अच्छे हैं. बंटिया 11 ओवड़े के संदीप मात्रे और इस जासई यानी कि शिरडोन जासई, क्रांतिवीर मेघनाथ प्रतिष्ठान शिरडोन, मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान शिरडोन जासई के भी टीम मैनेजर रोशन पाटिल. दोनों का एक क्रिकेट में अलग इतिहास है. संदीप मात्रे भी काफ़ी अच्छा क्रिकेट खेले. तो रोशन पाटिल जो है मुरवी के, जो इस टीम के मैनेजर हैं, उन्होंने 12 बार बतौर कप्तान चैंपियन किया था ग्रामीण में इस टीम को. कैलाशवासी कुमार, प्रेमनाथ 11 मुरबी जब उनकी कप्तानी में खेल रही थी, तो दोनों तरफ क्रिकेट का एक्सपीरियंस है. दोनों तरफ सपोर्ट स्टाफ काफ़ी अच्छा है जो मैच के बारे में सोचता है. दोनों तरफ के फ्रेंचाइजी दरियादिल इंसान है. रुपेश गायकवाड़ ने तो अपनी उंगली उठाई, अगर ये मैच हम जीतेंगे तो 5,000 रुपये का इनाम पूरी टीम को दिया जाएगा. अनूप आएंगे दूसरे सत्र में, वो भी कहेंगे कि उनके द्वारा कितना इनाम आएगा इस क्रांतिवीर मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान शिरडोन जासई को. लेकिन अगले 3 ओवर में क्या कुछ होगा, इसका माइक्रोफोन पर ब्यौरा देंगे मेरे साथी रोशन पाटिल. येस, थँक्यू प्रवीणजी. तर याच दरम्यान चिखले गावचे युवा उद्योजक प्रसादजी बडे यांचं इथे शुभागमन झालं. मी त्यांना देखील विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 3 षटकं संपली आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली, धावफलकावरती आहे 32, ज्यामध्ये स्वतः संघनायक आणि एका बाजूने मात्र बंटी पेंडारी. खूप वेगवान बॉल तुम्ही पाहता या ठिकाणी. प्रसादचे देखील भरपूर चाहते या टीमला सपोर्ट करण्यासाठी बाबतो. आपण पाहतो डगआउटमध्ये टाळ्यांचा आवाज देखील होतोय. कलवे एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा हा खेळाडू अनेक मैदानावरती मात्र आपली छाप सोडली आहे आणि आज देखील तशीच कामगिरी. परंतु आज ज्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे तो बंटी पेंडारी. एक उत्कृष्ट असा आक्रमक फलंदाज म्हणून बंटी पेंडारीकडे पाहिलं जातं. तो मात्र अजूनपर्यंत शांत आहे. बघा, ब्लॉकरमध्ये टाकला बॉल, डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि डायरेक्ट हिट देखील झाले आहे. आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला, थर्ड अंपायरकडे आपण जाऊया. डिसिजन पेंडिंग आहे आणि योग्य निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. डायरेक्ट हिट ही विकेट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आपण जर या ठिकाणी पाहिला, क्रांतिवीर मेघनाथ मात्रे 11 आज जासई संघ आपण पाहतो मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्यासाठी हा विकेट खूप महत्त्वाचा आहे. अनुप पाटील जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे, आणि त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. इथून पुढे मात्र मुरबी संघाचे ते फ्रँचायझी राहतील. तर पंचांचा निर्णय आला नॉट आउट. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आणि या पंचांना विनंती आहे, बॅटकट आहे की 22ची धावा ती देखील आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण खूप महत्त्वाचं आहे. कारण मालिकावीरासाठी इथे 2 व्हीलर बाईक आहे, तर या एक एक गुण खूप महत्त्वाचा आहे. तर ही धाव असेल 22ची, म्हणजे बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही आहे. इथे मात्र ही अवांतर रन आली आहे, ती म्हणजे बंट्या 11 ओवळे टीमसाठी. खूप चांगला बॉल होता. तुम्ही पाहताय बॅकफुटला जरूर गेले बंटी, परंतु तेवढाच खोला टाकलेला चेंडू प्रसादच्या माध्यमातून. प्रसादची तुम्ही बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर अँगल क्रिएट करतोय लेफ्टी बॉलर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू आबेमध्ये. विकेट कीपर की बॉलर बंटी ठाकूरनं हा झेल पकडलाय. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का बंट्या 11 ओवळे टीमला. क्रांतिवीर मेघनाथ मात्रे 11 टीमच्या समर्थकानं मात्र श्वास रोखून ठेवला होता अखेरच्या क्षणापर्यंत, कारण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होती बॉलर्स आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता विकेट किपरमध्ये. आणि त्यानंतर मात्र बंटी ठाकूर जो मुरबी संघाचा सदस्य आहे त्याने मात्र खूप चांगला झेल पकडला आणि एक बिग विकेट, बहुमूल्य विकेट सूरज पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त केलं. ते म्हणजे प्रसाद पाटील या गोलंदाजाने. सूरज पास झाला, त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय या ठिकाणी आणखीन एक केगावचा एक आक्रमक खेळाडू हर्षल ठाकूर मैदानाच्या मध्ये दाखल होतं. हर्षल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खूप चांगली मॅच तुम्ही पाहताय. आमच्या खऱ्या अर्थानं VIP डाईसवर तुम्ही पाहताय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, त्यानंतर आणि खऱ्या अर्थानं RPLचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, या RPLच्या आमच्या अध्यक्ष युवकांचे नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकासाठी एक
प्रेरणास्रोत म्हणून आम्ही सातत्याने ज्यांचा उल्लेख करतोय मंगेशी वाकडीकर यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करतो. संपूर्ण मित्रपरिवार, त्यानंतर अचानक मित्रमंडळ, शिरडोन ग्रामस्थ सर्व तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत असताना प्रसाद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मागपती. हाफ ट्रॅकर बॉल होता बंटीसाठी. पुन्हा एकदा तुम्ही पाहता बंटी कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आज जी अपेक्षा होती बंटीकडून ती मात्र अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण होत नाहीये. थोडासा निराशजनक कामगिरी बंटीच्या माध्यमातून होत असताना कलवे विभागातील बरेचसे प्रसादचे चाहते मात्र प्रसादला सपोर्ट करण्यासाठी, या टीमला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेत. त्यांचे आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करतोय. आमचे मित्र खऱ्या अर्थानं सूर्याजी पाटील हे देखील या ठिकाणी या टीमला समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा बॉल तयार, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बंटी पेंडारी किती काळ शांत राहील, त्यानंतर आलेला हा मोठा फटका आत्मविश्वास वाढवणारा षटकार येतोय बंटीच्या बॅटमधून. बंट्या 11 ओवळे टीम साठी. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. बंटी पेंडारीच्या बॅटमधून आला हा षटकार, लांब लचक षटकार आपण पाहिला. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या षटकातील एक बॉल अजूनही पेंडिंग आहे, शेवटचा 4थं षटक तुम्ही पाहताय आणि या षटकातील अजूनही एक चेंडू पेंडिंग आहे. टॉस जिंकल्यानंतर असं वाटलं होतं ओमकार पाटील कदाचित बॅटिंग घेईल, पण तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. काल आपण पाहिला विश्वजितनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, एक उच्चांक गाठला. संध्याकाळी खऱ्या अर्थानं मॉचेचं प्रमाण थोडंसं वाढतं, त्याचा ॲडव्हान्टेज मात्र सेकंड इनिंगमध्ये कधी कधी गोलंदाजांना देखील मिळतो, पण तो त्याला अपवाद. पहिल्या दिवशी अक्षय पवारनं देखील सामना जिंकला होता. हे देखील एक वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. आणि आज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ, 39 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहतो या ठिकाणी हर्षद पेंडारी आणि हर्षल ठाकूरकडून. खऱ्या अर्थानं अपेक्षित असेल बंट्या 11 टीमच्या संघनायकाला. खूप चांगली मॅच. डगआउटमध्ये अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक याची देही याची डोळा हा RPLचा सोहळा पाहण्यासाठी आले. त्या सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. चला स्पीडअप करा मॅचला, वेळ फार कमी आहे. आजचा जर तुम्ही थोडासा हवामान जरी पाहिला तर थोडासा बदल झाला तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्यामुळे मॅच तुम्ही जास्त का थांबू नका, स्पीडअप करा. खूप महत्त्वाची मॅच आहे आणि या आजच्या दिवसामधून एक संघ सुपर 8साठी इथे क्वालिफाय केला जाईल. मंगेशी वाकडीकर यांनी गेले 8 महिने आपण पाहतो प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला मिळालं हे यश असं म्हणायला देखील वावगं ठरणार नाही आहे. खूप मेहनत. इम्पॉसिबलला पॉसिबल कसं करावं हे दाखवलं या RPLच्या माध्यमातून मंगेशी वाकडीकर यांनी आणि त्यांच्या माध्यमातून साकारणारी ही भव्य दिवस स्पर्धा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्रसादचा बॉल लॉक केलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रफ, सीमारेषा पार. हा चौकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा ओमकार पाटील आणि टीमला विनंती करतो, आपण जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा सामना आहे, सूर्य अस्ताला चालला आहे आणि थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण देखील वाढेल. अन्यथा सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना अडथळे निर्माण होतील. तर प्लीज आपण लवकरात लवकर हा स्पेल समाप्त करा. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बंट्या 11 ओवळे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती, ती म्हणजे 3 गडी बाद 43 धावा. बंटी ठाकूर बॉलिंग मार्कवरती आलेत. या ठिकाणी खऱ्या तर प्रेमनाथ 11 मुरबी टीमचे मेंबर महेश दळवी, मुकेश ठाकूर, रोशन पाटील यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा या टीमला देखील आल्यात. संदीपजी भास्कर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर अजूनही 2 षटकं पेंडिंग आहेत पहिल्या स्पेलमधले आणि बंटी ठाकूर बॉलिंग मार्कमध्ये राईट आर्म राऊंड विकेट समोर असेल तो म्हणजे केगावचा हर्षल ठाकूर. पहिलाच बॉल. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी, लोअर फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. प्रसाद पाटील त्या ठिकाणी तैनात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र आली. सिंगलने मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजे हर्षद पेंडारी.
शेवटच्या 2 बॉलमध्ये एक उत्तुंग षटकार आणि चौकार लगावत मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम हर्षदनं मागच्या चेंडूवरती केला होता. तोच प्रयत्न पुन्हा एकदा हर्षद करेल का हा प्रश्न देखील निर्माण झाला असेल या ठिकाणी बंटा इलेव्हन ओले टीमच्या खेळण्यामध्ये. खूप चांगली बॅटिंग अनेक मैदानात या खेळाडूनं केली आहे. इथून मात्र संघनायकानं ओमकार पाटीलने एक वेगळा निर्णय घेतला आणि बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवला. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुणाल घरात चेंडू खाली येतोय. सिंगल तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या या दोन्ही खेळाडूंनी. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय हा संघ. आतापर्यंत आपण पाहिली बंटा इलेव्हन ओले टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गडी बाद 46 धावा. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 46 धावा आहे धावफलकामध्ये. अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. सन्मानजनक टार्गेट उभारायचं आहे बंटा इलेव्हन ओवले टीमला. यावेळेस खूप चांगला चेंडू. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षक ओमकार पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. अजून एक निर्धाव चेंडू बंटी पेंढारीकडून खरं तर अपेक्षा नव्हती मेडन षटकाची. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती आपण पाहिला, खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली होती गोलंदाज संकेत पाटीलनं. आप ट्रॅकर बॉल फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. कुणाल चेंडू खाली येतोय. सिंगल पूर्ण केलं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पुन्हा एकदा पूर्ण करत असणार दोन्ही खेळाडू. 2 धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 3 गडी बाद 48 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे बंटी ठाकूरचं. अजूनही आपण पाहतोय काही चेंडूचा खेळ बाकी. 2 मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र मोठी धावसंख्या दोन्ही खेळाडूंना उभारायच्या. एका बाजूने मात्र धावसंख्येला अंकुश लावणं गरजेचं आहे. ते म्हणजे क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे 11 जासे टीमला खूप चांगली मॅच. सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार, ओमकार पाटील की सूरज पाटीलचा संघ, हे देखील पाहावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल शॉटम पूल करायचा होता. गॅप शॉट सिलेक्शन आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर अतिरिक्त बाउन्स. अखेरच्या क्षणाला बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार हा खणखणीत चौकार. थँक्यू. तर या चौकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण झालं बंटा इलेव्हन ओळे संघाचं. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5वं षटक मार्गस्थ आहे बंटी ठाकूरचं. हर्षद पेंढारी मात्र चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. अजून एक अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र परफेक्ट रडार मध्ये बॉल चाला. स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला संकेत पाटीलनं 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिला प्रसाद पाटीलनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये संकेतनं पुन्हा एकदा 7 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये प्रसाद पाटीलनं 11 धावा आणि 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा बंटी ठाकूरनं 15 धावा. अशा एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 58 धावा धावफलकावरती. सन्माननीय विनायक वाकडीकरजी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय विनायकजी वाकडीकर ज्यांनी आपल्याला जी आपण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करतो यूट्यूबच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्यासाठी वायफायची सुविधा, इंटरनेटची सुविधा ज्यांनी दिली आहे ते विनायकजी वाकडीकर यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर मनोजजी महाडिक बँक मॅनेजर यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही पाहताय मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. खेळाडू आहे मुस्तफा बर्डे. हा गोलंदाज मात्र शेवटचं षटक फेकेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये समोर केगावचा एक आक्रमक असा फलंदाज हर्षल ठाकूर स्ट्रायकिंग एंडला, तर दुसऱ्या बाजूनं मात्र तुम्ही पाहताय मोठे फटके खेळत मात्र खऱ्या अर्थानं डावाला सावरण्याचं काम करणारा बंटी पेंढारी नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज तयार. मुस्तफा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हर्षदसाठी बॉल बॅकफुटला गेले होते जरूर, पण तो अतिरिक्त बाउन्स होता. थोडासा चेंडू वळण घेणारा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकला.
मागच्या सामन्यामध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये कमी धावा आल्या त्या बंटा इलेव्हन ओवळे टीमसाठी. या मॅचमध्ये हे 5 चेंडू भरपूर निर्णायक आहेत बंटा इलेव्हन ओवळे टीमसाठी. जर का धावा जास्त आल्या तर मात्र तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल सेकंड इनिंगमध्ये या मॉचर्सचा. त्यामुळे इथे फटके मारणे खूप गरजेचं आहे बंटा इलेव्हन टीमसाठी. ओव्हर द विकेट मुस्तफा तयार. खूप चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळले. हाईट फॅक्टर तुम्ही पाहताय मुस्तफाची खऱ्या अर्थानं बॉडी लँग्वेज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये ज्या पद्धतीने बॉलला थांबवलं. अजून एक निर्धाव चेंडू प्रेशर वाढवणारा हा चेंडू फेकला या ठिकाणी मुस्तफा बर्डेनं. लगातार 2 चेंडू निर्धाव. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या इनिंगमध्ये. धावसंख्या जर पण बारी धाव फलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 58 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय क्रांतीवीर खऱ्या अर्थानं मेघनाथजी म्हात्रे 11 जासई संघाकडून हा गोलंदाज मात्र शेवटचं षटक हाताळतोय. मुस्तफा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू आणि तदनंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. पंचाचा निर्णय आलाय तो म्हणजे फलंदाज बाद होतोय हर्षल ठाकूर. विकेट सोडले त्यांनी सॅक्रिफाईस केले विकेट आणि ते स्वतः स्ट्राईक मात्र घेतले इथे हर्षद पेंडारी या फलंदाजाने. नवीन फलंदाज सचिन ठाकूर मॅन फ्रॉम जासई. जासई संघाचा अजून एक आक्रमक असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो म्हणजे सचिन ठाकूर. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खऱ्या अर्थानं गरजेचे असतील ओवळे टीमसाठी कारण आतापर्यंत आपण जर पाहिला मुस्तफानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. लगातार 3 चेंडू निर्धाव आणि ज्यामध्ये सांघिक यश देखील मिळालं. या ठिकाणी क्रांतीवीर मेघनाथजी म्हात्रे जासई टीमला. अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षक मात्र मोठ्या आतुरतेनं या दोन्ही संघाचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. तुम्ही पाहताय ब्ल्यू जर्सी परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये देखील मोठ्या संख्येने खऱ्या अर्थानं ओमकारच्या टीमचे पाठीराखे. एका बाजूला तुम्ही पाहताय बंटा इलेव्हन ओवळे टीमचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने. लोअर फुल टॉस बॉल होता लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे खूप चांगला झेल पकडलाय प्रसाद पाटील मॅन फ्रॉम कलबे या खेळाडूनं. खेळाडू सावळ्याचे संदीप माळियाने आणि त्याचबरोबर मंगेशजी वाकडीकर यांनी जे आयोजन केलं आहे त्या आयोजनाचं सुद्धा त्यांनी भरपूर कौतुक केलं आहे. आणि मंगेशजी वाकडीकर यांनी अशीच स्पर्धा पुढच्या वर्षी याच मैदानावर त्यांच्यामार्फत खेळवली जावी अशा इच्छा त्या संदीप माळी आणि प्रेक्षकांनी प्रकट केल्यात. त्यांचं मनापासून आपण आभार मानूया. राकेशजी गायकवाड कारण यांच्याकडे चावी आहे रायगड टेनिसची. अध्यक्ष आहेत. आरपीएल नक्की कुठे होणार पुढच्या वर्षीची चावी राकेशजी गायकवाड यांच्याकडे आहे. नक्कीच अध्यक्ष आहेत आणि यंदाचं आयोजन पाहता राकेश भाई यांच्याकडे देखील त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्मित असे पाहायला मिळेल. तर या षटकातला हा 5वा चेंडू मुस्तफा बर्डे श्रीवर्धन बोर्लीचा हा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं संघ व्यवस्थापक रोशन पाटील यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी निवडलेला हा खेळाडू श्रीवर्धन म्हणजे रायगडच्या टोकावरचा हा खेळाडू. आज आपण पाहतो रायगडच्या या शिरडोन. आणि हे बघा रोशन पाटील यांचं लक्ष बघा त्यांनी त्याला शेवटच्या ओव्हरसाठी ठेवलंय. 58 धावा धावफलकावर होत्या. त्या 5 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव दिली आहे. 59 धावा धावफलकावर लागल्यात. याला म्हणतात टीम मॅनेजर. सपोर्ट स्टाफ कसा असावा. खूप निर्णायक षटक होतंय खऱ्या तर मी पहिल्यांदाच उल्लेख केला हा षटक बरंच काय सांगून जाईल. प्रतीक मोकल मॅन फ्रॉम साई शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल गेला सीमारेषा पार 6 धावेसाठी हा उत्तुंग षटकार. बॉलवरती हा षटकार आणि धावसंख्या आपण पाहिली. पहिली इनिंग या ठिकाणी संपली आहे. 6 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा आहे धाव फलकावरती त्या म्हणजे 5 गडी बाद 13.00 सरासरीनं 65 धावा. बघा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं प्रतीक मोकल या खेळाडूनं. मधल्या काळामध्ये आपण जर पाहिला कर्नाला विभागातील आणखीन एक यंगस्टर एक स्वस्तिक म्हात्रे
प्रतीक मोकल, अनिकेत मोकल या खेळाडूंना मात्र भरपूर इम्प्रेस केलं आणि शेवटचा हा षटकार खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढवणारा ठरला बंटा इलेव्हन ओले टीमसाठी. आणि नक्कीच हे टार्गेट चेस करताना क्रांतीवीर शिरडूनचे आद्य क्रांतीवीर ज्यांच्या नावानं हा संघ खेळतोय आणि मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान च्या नावाने जासईच्या या नावानं जो खेळतोय क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान शिरडून जासई, हा जेव्हा मैदानात फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळी भाऊ ठाकूर यांच्याकडून क्रिकेटचे चाहते मुरवी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकार या षटकाराला 1000 माफ करा, षटकाराला 1000 आणि लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकार यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. 5 उंगलियां खड़ी की थी रोशन पाटिल, हमारे रुपए जी गायकवाड़ जो इस टीम के फ्रेंचाइजी है बंटिया 11 ओले अगर जीतती है तो अब देखना ये होगा कि अनूप पाटिल अपनी कितनी उंगलियां खड़ी करते हैं. क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे जासई संघाच्या प्रत्येक फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये पारितोषिक आलंय. खऱ्या तर चिखले नगरीचे युवा उद्योजक प्रसादजी बडे यांच्याकडून आपण त्यांचंही हार्दिक हार्दिक इथे स्वागत करूया. मोठमोठी पारितोषिकं मात्र आलीत आणि त्यानंतर राकेशभाई गायकवाड यांच्याकडून जर का बंटा 11 संघानं हा सामना जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देखील आलंय. आणि नक्कीच आता बघा, हा सामना जिंकणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. यासाठी गोपीनाथ म्हात्रे यांनी सांगितलं आहे आम्हाला की क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान शिरडोन जासई संघ जर जिंकला तर त्यांच्याकडूनही 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तो निश्चित तौर पर जो आखिरी छक्का लगाया था रोशन पाटिल प्रतीक मोकल ने, तो उसे आपने रिप्रेजेंट किया था ऐसा कह रहे बंटिया ओवल के कोच अरुण कड़व. काफ़ी जानकारी है ये रखते हैं आप क्रिकेट के बारे में. हालांकि ये छक्का संजीवनी बूटी का काम करेगा, क्योंकि हमेशा मैंने देखा है अंतिम गेंद के ऊपर स्कोरिंग शॉट अगर आता है तो वही स्कोरिंग शॉट अंत में मुकाबले का रिजल्ट बनता है. वही स्कोरिंग शॉट जो 6 आया है, ये शगुन का 6 आया था प्रतीक मोकल के बल्ले से. तो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आम्हाला सपोर्ट मिळाला, खूप उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आदरणीय ॲडव्होकेट अभिषेकजी पाटील यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय स्पर्धेचे आमचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांना आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा इथे सन्मान करायचा. तर मॅच चालू करा. खूप चांगलं समालोचन आणि अभ्यासू समालोचन ज्यांचं आणि सातत्याने शिरडोन नगरीमध्ये त्यांना आम्ही नेहमी ऐकतोय असे आमचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ॲडव्होकेट अभिषेकजी पाटील यांचा इथे या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर मी इथे विनंती करतो चिखले गावचे युवा उद्योजक प्रसादजी बडे, आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय प्रसादजी बडे यांना विनंती आहे आपण देखील आमच्या सन्मानाचा इथे स्वीकार करा. त्यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे, तदनंतर आमचे सन्माननीय मान्यवर विनायकजी वाकडीकर यांना देखील विनंती आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे नेट उपलब्ध झालं आहे ते सन्माननीय विनायकजी वाकडीकर यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा इथे स्वीकार करावा. सन्माननीय मनोज महाडिक यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आपण सामन्याकडे वळूया. बालाजी की पहली गेंद, ओंकार पाटिल मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लोक स्वीप के जरिए जो उनका फेवरेट शॉट है वीरेंद्र सहवाग का अप्रोच रखने वाले इस खिलाड़ी ने बालाजी को भेजा मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. नाम लगाया था भाऊ ठाकुर ने एक छक्के के लिए 1000 और प्रसाद बड़े इनकी तरफ से भी
चिखले गांव के हमारे जो इस टीम को सपोर्ट कर रहे हैं उनकी तरफ से भी 1000 रुपए का इनाम मिला है ओंकार पाटिल को। कुल मिला के छक्के की कीमत हुई 2000। फिर से एक बार फुल टॉस किया, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से गेंद ट्रैवल हो रही है। क्या ये गेंद डीप स्क्वायर लेग पार होगी, लेकिन हुई तो नहीं। फील्डिंग अच्छी हुई, 2 रन जरूर मिले ओंकार और बंटी जोशी को। कुल टोटल 8 रन और पीछा करना है इन्हें 66 रनों का। 66 रनों का पीछा करना है, उसमें से 8 रन आ चुके हैं। 36 गेंदों में से 2 गेंदें समाप्त हो चुकी हैं। और ये सीधा खेला है ओंकार पाटिल ने। देखना ये होगा नंबर कितने, नंबर 6। एक और 1000 रुपए भाऊ ठाकुर इनकी तरफ से, तो प्रसाद बड़े इनकी तरफ से एक और 1000। कुल मिला के टोटल बन चुका है 14 जो निजी ओंकार खेल रहे हैं और उन्होंने इनाम जीता है कुल मिला के 4000 रुपए। केलं एक मोठं पारितोषिक आलंय आर्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय दत्ताशेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून लगातार 2 विकेटसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय। लगातार 2 विकेट आणि 5000 रुपये खऱ्यातनं गोलंदाजसाठी आले। मैं तो कहूंगा गेंदबाज के लिए भाई लोहा घर में मार लो, थोड़ा 1-2 झटके दो अपोजिशन को, आपको जरूरत भी है। और ये देखिए ऑफ ड्राइव, ये कैच हो सकता है और ये बेहतरीन कैच, इससे कहते हैं कप्तान का जज्बा जो कैच लेते समय दिखाया सूरज पाटिल ने। कई लोगों को ऐसा लगा होगा कि ये गेंद बाउंड्री पार होगी 4 रनों के लिए। मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। तर सूरज पाटीलनं पकडला झेल का तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या सूरज पाटीलसाठी। निश्चित तौर पर तालियां तो गूंजनी चाहिए। जिस अंदाज से कई लोगों को लगा था ये गेंद शायद 1 बाउंस लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर पार होगी, लेकिन आखिरी क्षणों तक गेंद से नजरें नहीं हटाई दी। उल्टा पकड़ना था उन्हें, उल्टा पकड़ना था ये कैच, लेकिन इससे कहते हैं कप्तानी जज्बा, एक जुनून, एक जोश। क्योंकि हमेशा मैं कहता हूं ना कि अगर ईश्वर पे भरोसा रखो तो मुकद्दर ईश्वर लिखेगा, लेकिन अगर खुद पे भरोसा रखते हो, अगर खुद पे भरोसा हो आपका, तो ईश्वर से आप जैसी चाहे आपकी मुकद्दर लिखवा सकते हो। वो जज्बा, वो जुनून होना चाहिए जो दिखाया इस मैच में सूरज पाटिल ने। ओंकार पाटिल के आउट होने के बाद बहुत बड़ी, लेकिन उन्होंने अपना काम किया है। 20 रन बनाए, 66 में से 46 रनों की अभी भी जरूरत है। बालाजी इस ओवर की आखिरी गेंद, और ये देखिए ये खराब गेंद डाली बालाजी ने। 20 और 6 बने 26। बंटी जोशी को 1000 मिलेंगे भाऊ ठाकुर द्वारा और प्रसाद बड़े इनकी तरफ से 1000। और 2 विकेटों के लिए गेंदबाजों के लिए भी इनाम आ चुका है आर्या इंटरप्राइजेस के दत्ताशेठ मुंगाजी द्वारा 5000 रुपए। देखिए टेंशन का माहौल, ओंकार के आउट होने के बाद खुशी का माहौल था बंटी 11 ओवल के खेमे में, लेकिन उसके बाद जो छक्का लगाया बंटी जोशी ने पेट के इस बेहतरीन ऑलराउंडर ने,
उससे अंदाजा लगाया जा सकता है। 26 रन, 40 रनों की जरूरत है 5 ओवर में, यानी कि 8 की औसत। 8 की औसत टेनिस बॉल में उतनी ज्यादा नहीं है। अगर एक 20-25 रनों की भी साझेदारी हो जाए इन दोनों के बीच तो उतनी वो लंबा टोटल नहीं नजर आएगा। लेकिन विकेट्स लेंगे जो इनाम लगाया है आर्य एंटरप्राइजेस के दत्ता मुंगाजी साहब ने, उनके इनाम से जो प्रेरणा अगर मिलती है, 5,000 रुपए लगातार 2 विकेटें, और कोई 2 गेंदबाज अगर 4 विकेटें चटकते हैं लगातार, तो यकीनन इस मैच में वापसी के द्वार खुलेंगे। बंटिया 11 ओवरे के लिए स्ट्राइकर इन पर कुणाल घरत 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। गेंदबाज रोहन मुंगाजी, क्या गेंद डाली है। पिछले मुकाबले में भी ऐसे ही बालाजी ने 19 रन दिए थे। पहले ओवर में क्रिटिकल कंडीशन में ये गेंदबाजी के लिए आए थे और उन्होंने अच्छा ओवर किया। उसी ओवर की यादों को ताजा करते हुए ये पहली गेंद डाली। जानते हैं प्रेशर में है टीम, ऐसे में एक अच्छा ओवर उनके लिए होना जरूरी है बंटिया 11 ओवरे के लिए, और उसकी कोशिश में है रोहन मुंगाजी। राइट आर्म राउंड द विकेट। कुणाल घरत के लिए लगातार दूसरी डॉट गेंद। तारीफ करनी होगी इस एक्सपीरियंस खिलाड़ी की। ओवड़े गांव का ये सपूत अपनी मिट्टी के लिए, अपनी बंटिया 11 ओवरे के लिए लड़ रहा है, झगड़ रहा है, अपनी गेंदबाजी से संघर्ष करता हुआ नजर आ रहा है। लेकिन यह देखिए आखिरकार कुणाल घरत लेदर के एक बेहतरीन खिलाड़ी है ये, और अंतिम क्षणों में उन्होंने इस गेंद को पिक किया और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर खेला 6 रन। इनको भी 1000 मिलेंगे बाहू ठाकुर द्वारा और प्रसाद बड़े द्वारा। ये देखिए अच्छी गेंद डाली गई थी, सिंगल हासिल किया। 7 रन आए इस ओवर में अब तक, जो 4 गेंदें समाप्त हो चुकी है। अब बंटी जोशी स्ट्राइकर एंड पर होंगे, जिन्होंने पिछले ओवर में बालाजी को आखिरी गेंद के ऊपर छक्का दागा था। बालाजी के आखिरी गेंद के ऊपर जो छक्का आया था वो आया था बंटी जोशी के बल्ले से, ओंकार पाटिल के आउट होने के बाद। और ये लटक गए, ये लटक गए, बंटी जोशी लटक गए। विकेट नंबर 2। मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, मुकाबला अभी भी जारी है इन दो टीमों के बीच। हालांकि इस ओवर में 7 रन जरूर आ चुके हैं। 40 की जरूरत थी बची हुई 5 ओवर में 8 की औसत से, लेकिन रोहन मुंगाजी देखिए छक्का खाने के बावजूद भी इस ओवर में उन्होंने अब तक 7 ही रन दिए। एक बढ़िया वापसी जरूर मैं कहना चाहूंगा इस गेंदबाज द्वारा हुई है, और एक गोल्डन विकेट निकाला उन्होंने, क्योंकि बंटी जोशी एक ऐसे घातक बल्लेबाज थे जो आरसीसी पेट की ग्रामीण टीम की तरफ से खेलते हैं। कई बाइक्स उन्होंने मैन ऑफ द सीरीज के तौर पर जीती है। ये अगर रुकते तो मुकाबला पूरा करके ही आते। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, नारायण स्मृति ओवड़े दत्ताशेठ मुंगाजी इनकी तरफ से विकेट के लिए भी 1000 रुपए आ चुके हैं। तो रोहन मुंगाजी को इस विकेट के लिए मिलेंगे 1000, और अगर यहां पर इस गेंद के ऊपर विकेट निकालते हैं तो मिलेंगे 5000। देखिए पैसों की बारिश दोनों तरफ से। स्ट्राइकर एंड पर कुणाल, 7 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। 8 की औसत से 30 गेंदों में 40 बनाने थे, पहले ओवर में 26 आने के कारण। और यह बैकफुट पर गए, कवर्स में खेला। देखिए लेदर प्लेयर
होने के कारण और टेनिस और लेदर मिक्स होने के कारण जो झलकियां कभी कभी नजर आ रही है कुणाल घरत की बल्लेबाजी में, कभी टेनिस के शॉट खेले जा रहे हैं, कभी बैकफुट पे जाके जो पंचेस लगाते हैं लेदर क्रिकेट में, गैप में गेंद को निकालकर बाउंड्री हासिल करना, वो कला कुणाल घरत यहां पर दिखा रहे हैं। मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। देखिए यहाँ तो आवाज गूंज रही है रायगढ़ प्रीमियर लीग की, लेकिन कई लोग पूछ रहे हैं कि अगले साल भी अगर डिजर्व करते हैं मंगेश वाकड़ीकर आरपीएल की आवाज। चलिए समय मत बिताइए, बंटा 11 ओड़े के कप्तान सूरज पाटिल से मैं जरूर ये कहना चाहूंगा, क्योंकि स्पोर्टिंग स्पिरिट का होना जरूरी, तो डिजर्व करते हैं मंगेश वाकड़ीकर के अगले आरपीएल की भी आवाज, सीजन 3 की भी आवाज यहीं से गूंजे। गेंदबाज सत्यम मादरे, सत्यम भोईर, माफी चाहूंगा, फुंडे, सत्यम मादरे है ये, और स्ट्राइकर एंड पर जो खिलाड़ी है कुणाल घरत, जो नॉन स्ट्राइकर एंड पर है वो भी फुंडे के है ये। स्ट्राइकर एंड पर प्रशांत पाटिल, नॉन स्ट्राइकर एंड पर, चलिए जल्दी जल्दी कीजिए, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 37 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, 24 गेंदे 29 रनों की जरूरत, 24 गेंदे 29 रनों की जरूरत। प्रशांत पाटिल स्ट्राइकर एंड पर, तो नॉन स्ट्राइकर एंड पर कुणाल घरत। कौन सी टीम होगी सुपर 8 क्वालिफाई? ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को निकाला। प्रशांत पाटिल समझबूझ भरा क्रिकेट खेल रहे हैं, क्योंकि वो जानते हैं विकेट पर अब कुणाल घरत सेट हो चुके हैं, तो उन्हें ज्यादा खेलने का मौका देना चाहिए। और एक अच्छे खिलाड़ी की निशानी यही होती है, एक मैच विनर खिलाड़ी की निशानी यही होती है। शिरसाज स्पोर्ट ने वही गलतियां की जो गलतियां दोहराना नहीं चाहती क्रांतिवीर मेघनाथ महात्रे प्रतिष्ठान शिरडोन जासई, लेकिन यहां विकेट चटकाने होंगे, विकेट चटकाने होंगे, डॉट गेंदों की श्रृंखला बढ़ानी होगी बंटा 11 ओड़े को अगर वापस आना है तो। क्या गेंद डाली थी, ये रनआउट का मौका जरूर था। देखिए एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी पता है, क्योंकि दोनों एक ही गांव से हैं, दोनों एक ही मैदान पर बतौर प्रैक्टिस निभाते हैं और दोनों एक ही टीम से खेलते हैं, तो ताकत और कमजोरी एक दूसरे की दोनों को पता है। तीन की तीन गेंदें नीचे डाली गई थी सत्यम मात्रे द्वारा। देखिए संदेश पाटिल भी क्रिकेटर रह चुके हैं, 24 लाइव इवेंट्स के सीईओ। हाँ उन्होंने एक बार 6 गेंदों में हमारे ग्राउंड पे ही ना, वो जो विलेज के ग्राउंड के ऊपर जिसका नाम है कोदेले मैदान, वहां पर 6 गेंदों में 6 छक्के दागे थे। अच्छी गेंद, देखिए ऐसी गेंदें डालनी होगी जब तक टीम की वापसी होगी। 2 रन अब तक इन 4 गेंदों में आ चुके हैं। वापसी दिलाई है बंटा 11 ओड़े के लिए सत्यम मात्रे ने। ये एज लगा शॉर्ट पॉइंट के ऊपर, इस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ। लेकिन ये वापसी वाला ओवर मैं जरूर कहना चाहूंगा रोशन, जिस अंदाज से ये ओवर डाल रहे हैं सत्यम, महज 3 रन उनके द्वारा दिए जा चुके हैं। अगर आखिरी गेंद के ऊपर कोई गलती ना करे तो यह अच्छा ओवर हो सकता है बंटा 11 ओवरे के लिए। लेकिन ये देखिए एक दूसरे की ताकत और एक दूसरे की कमजोरी जानते हुए कोशिश बहुत अच्छी थी, कोशिश बहुत अच्छी थी, लेकिन ये नंबर आया 6 और इन 6 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 46 रन आने वाली 18 गेंदे 20 रनों की जरूरत। क्या होगा इस मुकाबले में, क्या वापसी करेगी बंटा 11 ओड़े या फिर इसी अंदाज में खेलेंगे
कुणाल और उनके साथी प्रशांत पाटिल इसका आंखों देखाल सुनाएंगे। रोशन पाटिल 18 गेंदे 20 रनों की जरूरत। हा मी कर्णधाराला नक्कीच सांगेन की क्षेत्ररक्षण सजवा तुम्ही लवकरात लवकर, अंपायरांना सुद्धा इन्स्ट्रक्शन आहे। सन्माननीय बालचंद्र मारुती घरात, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण यांना जे पद मिळालं त्या पदाबद्दल त्यांचं या RPLच्या वतीनं आणि मंगेशजी वाकडीकर यांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन। तो 18 गेंदे 20 रन। देखिए छक्का लगाया कुणाल घरत ने और भाऊ ठाकुर और प्रसाद बड़े इनकी तरफ से 1,000 रुपये। रोशन जरा ऐड कीजिए, मेरे पास तो है कॅल्क्युलेशन छक्कों का। थँक्यू प्रवीणजी। खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉलवरती जर का षटकार नसतं तर मात्र एक वेगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहायला मिळालं असं। सत्यमनं खूप चांगलं षटक फेकलं होतं, 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च करत आणि बस लास्ट बॉलमध्ये येणारा हा षटकार। परंतु रोहन पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र सज्ज झाला या ठिकाणी चांगला स्पेल टाकण्यासाठी। खूप चांगला असा एक दर्जेदार खेळाडू समोर मात्र तुम्ही पाहता प्रशांत पाटील। टप्प्याचा बॉल होता, जास्त बाहेर वळण घेणारा चेंडू, पंचाचा इशारा, तो वाईट बॉल। आणि आता मात्र समीकरण बनलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि आता 19 धावेची गरज। 18 बॉल आणि 19 धावा हे समीकरण असेल मैदानामध्ये। या धावा जर का तुम्हाला रोखायच्या असतील तर विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील। पहिल्या षटकामध्ये विजय बालाजीनं खर्च केलेल्या 26 धावा अतिशय मागणं षटक ठरलं आणि त्यानंतर मात्र एक चांगला मोमेंटम मिळाला खऱ्या तर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला। प्रशांतसाठी हा बॉल तुम्ही पाहताय सरळ बॅटने खेळून काढला आणि बॉल चाललाय मिड ऑन मध्ये, शतरक्षक बॉल खाली येतोय तोपर्यंत येईल सिंगल। या सिंगलने मात्र समीकरण बनलंय। शेवटचे बॉल असतील 17 आणि धाबा करायच्या त्या म्हणजे 18। 17 बॉल आणि 18 धाबा। सुपर 8 मध्ये कोणता संघ पोहोचेल? बंटा 11 ओळे की क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे जासई? खऱ्या तुम्ही पाहता याचं उत्तर तुम्हाला काही चेंडूनंतर या मैदानात मिळेल। अनुप पाटील जे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते आहेत। फ्लायटेड बॉल फुल टॉस होता, ऑन साइड मध्ये फटका लगावला, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा वन बाउंस सीमारेषा बाहेर बॉल होता। 4 धाव्यासाठी चौकार आहे झुंजार गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार। पंचांनी दर्शवलंय, त्यामुळे येणारे बॉल असतील आता 16 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 14। 16 चेंडू आणि 14 धाव्याची गरज। सध्याच्या या परिस्थितीमध्ये जर का आपण पाहिलं, या सामन्याचं पूर्णपणे विश्लेषण केलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामना पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतो। परंतु क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं आणि इथे मात्र ते घडवण्यासाठी प्रयत्न करावा लागतील गोलंदाजांना। लोअर फुल टॉस बॉल स्टिअर केल्या बॉलला तुम्ही पाहता या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, फिल्डिंग थोडीशी खराब, फंबल झाले क्षेत्ररक्षक, त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं। पहिल्याच धावा कमी आणि त्यात मात्र ही मिसफिल्डिंग। दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जाईल। अजूनही आपण पाहतो या ठिकाणी 15 चेंडू आणि आता धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 12। 15 बॉल आणि 12 धावा। कुणाल घरत फुंडे गावचा हा खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला। एका बाजूने चिखल्याचा प्रशांत पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल बराच काळ हवेमध्ये आणि बॉल चालाय सरळ। छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार षटकार। तर भाऊ ठाकूर आणि प्रसादजी बडे यांच्याकडून पुन्हा एकदा 1,000 रुपयाचे पारितोषिक या फलंदाजांना मिळेल। आणि खऱ्या अर्थानं आता डगआउट मध्ये मात्र मोठा जल्लोष होतोय। ओमकार पाटील लकी
ठरला खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये. त्यानं खूप चांगला प्रवास केला. टॉस जिंकल्यानंतर असं वाटत होतं प्रथम फलंदाजी करेल, परंतु योग्य निर्णय त्याच्या माध्यमातून त्यांनी घेतला आणि आपल्या गोलंदाजांमध्ये त्यांनी विश्वास दाखवला आणि तदनंतर मात्र चांगली फलंदाजी देखील मैदानामध्ये होत असताना अजूनही धावा पाहिजेत या ठिकाणी. 6 येणारे बॉल असतील काही चेंडू आणि 6 धाब्याची गरज. रोहन तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कुणाल सॅकिंग एंडकडे. मोठा फटका खेळायचा होता. अजून एक निर्धाव चेंडू. प्रतीक्षा करावी लागेल डगआउटमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना सामन्याच्या निकालासाठी. 6 धावा अजूनही हव्यात मॅचमध्ये विजयासाठी. त्या म्हणजे क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे जासई 11 टीमला. शिरडोन जासई संघ खऱ्या अर्थानं क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे शिरडोन जासई संघ या संघाला मात्र अजूनही 6 धाब्याची गरज. फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये मोठा गॅप होता. सूरज बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र प्रतीक मोकल त्या ठिकाणी होता. तोपर्यंत 2 धावा आल्या. त्या म्हणजे कुणालच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे शिरडोन जासई टीमला. आता मात्र समीकरण म्हणलंय शेवटचे बॉल असतील 12 आणि धावा करायच्या त्या फक्त 4. 12 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या दिवशी रिया 11 कर्जत संघानं सलग 3 सामने जिंकल्या. तो संघ सुपर 8 मध्ये पोहोचला. काल मात्र वीर मराठा जोहे संघानं 4 सामने खेळला. एका सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु त्या संघानं सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आज पुन्हा एकदा सलग 3 संघ सामना खेळणारा संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल की क्षेत्ररक्षण करणारा. परंतु सध्याच्या घडीचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर 99% हा सामना चुकलाय. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने प्रशांत पाटील चिखले संघाचा एक विस्फोटक असा फलंदाज आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी देखील मोठे प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने देखील आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. सूरज पाटील संघनायक गोलंदाजी मार्कमध्ये. खूप चांगला फटका इनसाइड आउट. यावेळेस मात्र कबसला क्लिअर केलं. बॉल चालाय लॉंग ऑफ रिझर मध्ये. सत्यम चेंडूला थांबवतोय तोपर्यंत 2 धावा आल्या प्रशांतच्या बॅटमधून. अजूनही 11 बॉल आणि 2 धाब्याची गरज. RPL सीझन 2 मध्ये जर का प्रशांतच्या बॅटमधून षटकार आला तर किमान 2000 रुपयाचा मानकरी ठरेल. दोन्ही स्टाईलनं हा सामना फिनिश केला तर भाऊ ठाकूर आणि खऱ्या अर्थानं प्रसाद बडे यांच्याकडून 1,000 पारितोषिक येईल. आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि आजच्या दिवसामध्ये अजूनही प्रतीक्षा करावी लागेल कदाचित, कारण सांघिक यश मिळतंय रनआउटच्या स्वरूपात फिल्डिंग करणाऱ्या बंट्या 11 ओवळे टीमला. 1 धाव पूर्ण करायची आहे निर्णायक विजयासाठी. तुम्ही पाहताय क्रांतीवीर खऱ्या अर्थानं मेघनाथ म्हात्रे शिरडोन जासे टीमला आणि प्रसाद पाटील खऱ्या अर्थानं एक अतिशय आक्रमक असा फलंदाज. अष्टपैलू कामगिरी करणारा पेन विभागातील पेन ग्रामीण मधला कलवे गावचा हा खेळाडू मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही स्टाईलनं हा सामना फिनिश करेल की सिंगलने सामना फिनिश करेल हे देखील पाहावं लागेल. प्रसाद पाटील गेलाय बघा. मोठ्या संख्येने प्रेक्षक अजूनही. आज संघ आपण जर पाहिला शिरडोन जासे आणि शिरडोनच्या घरच्या मैदानावरती ही स्पर्धा आहे. ब्ल्यू आर्मी तुम्ही पाहता त्या समालोचन कक्षामध्ये मोठ्या संख्येने आहेत. बरेचसे प्रेक्षक अजूनही सामना पाहतायत. त्यांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक. तर शेवटचे जे 3 समालोचक होते त्यांना मी प्रवीणजी ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर राकेशजी गायकवाड, मंगेशजी वाकडीकर आणि गजानन घरात यांना विनंती करतोय की पारितोषिक प्रदान करायचं आहे. षटकार किती पडले? षटकार मुरबीच्या डावामध्ये 7 षटकार म्हणजे 7000. आणि जे शेवटला 3 समालोचक होते त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक भाऊ ठाकूर यांनी घोषित केलं आहे. म्हणजे 7 आणि 8,500 त्यांच्या 15,000मधून संपलेत. 6,500 माझ्या जवळ राहतील.